हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे। हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला तो ईव्हीएमच्या मुद्द्यावरून। पाहुयात सविस्तर रिपोर्ट। राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात होताच विरोधकांनी ईव्हीएम विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केलाय। ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव असे फलक हाती घेत विरोधकांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली आहे। हे सरकार ईव्हीएमच्या जोरावर सत्तेवर आल्याचा आरोप विरोधकांचा आहे। महाराष्ट्रामध्ये त्यांना एवढा मोठा बहुमत मिळालेला आहे, त्याला पाशवी बहुमत म्हणतो आम्ही। विरोधक बिलकुल शिल्लक नसल्यागत अशी परिस्थिती त्यांनी या निकालामध्ये जनतेमध्ये निवडून दिलं की ईव्हीएमच्या भरोश्यावर पण आहे। ईव्हीएम हे सरकार ईव्हीएमचंच सरकार आहे, कारण सगळ्या गोष्टी जर बघितल्या मागच्या लोकसभेपासून तर या महाराष्ट्रात जनमत या आलेल्या सरकारच्या बाजूने कुठंच नाहीये। आणि ईव्हीएमचा चमत्कार या सरकार येण्यामध्ये झालेला आहे, आमचं स्पष्ट मत आहे। सत्ताधाऱ्यांनी मात्र विरोधकांचे आरोप खोडून काढत विरोधकांनी ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करावं असा सल्ला दिलाय। शिवाय विधानसभेतल्या पराभवामुळे त्यांना 440 वोल्टचा धक्का बसला असून त्यातून ही अशी विधानं केली जात आहेत असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळे करतायत। त्यांना निवडणुकीमध्ये 440 वोल्टचा करंट लागला आहे आणि त्यामुळे जरा त्यांची अवस्था थोडी दुरुस्त व्हायला थोडा वेळ लागेल। सध्या आता विरोधक म्हणून ते आपली भूमिका पार पाडतात आहे, पण ते शॉकच्या बाहेर निघाले नाहीये। त्यांना लोकांनी मोठा शॉक दिलाय, तर पुढे काहीतरी धीरे धीरे परिवर्तन होईल। तर तिथं विरोधकांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं म्हणत लोकसभेत ईव्हीएमचा दोष जाणवला नाही का असा सवाल गिरीश महाजनांचा आहे। मला सांगा, लोकसभेच्या वेळेला त्यांना एवढं मताधिक्य मिळालं, एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदार त्याचे निवडून आले, त्यावेळेला त्याला गोड वाटलं। इतर राज्यामध्ये ज्यावेळेला त्यांचं सरकार येतं त्यावेळेला त्यांना ईव्हीएम खरं वाटतं, आणि एकदा पराभव झाला की त्यांना ईव्हीएम खराब वाटतं, काहीतरी त्याच्यामध्ये घोटाळा वाटतो। मला वाटतं की आता विरोधकांचा पूर्ण सफाया मतदारांनी केलेला आहे। आगामी दिवसात ईव्हीएम, कायदा सुव्यवस्था, परभणी हिंसाचार, बीडमधील सरपंचपती हत्या प्रकरण, मंदिरांना नोटीस पाठवणं, शेतकऱ्यांचा मुद्दा यावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांना विविध संसदीय आयुधांचा वापर करून उपस्थित केलेल्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा करून राज्याच्या आणि जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा देत आहेत। जे महत्त्वाचे विषय आहेत त्या विषयांवर त्यांना हवी ती चर्चा करावी। सरकार उत्तर द्यायला सक्षम आहे। सरकार कुठलीही बाजू लपवून ठेवणार नाही, सरकार कुठेही मागे पुढे पाहणार नाही। मात्र विरोधकांनी केवळ राजकारण करायचं ठरवलं तर मग राजकीयच उत्तर मिळेल। तेव्हा सभात्याग करत विरोधक जनतेच्या प्रश्नांवर आता आक्रमक होणार की सभागृहात चर्चा करत प्रश्न निकाली काढणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। नागपूरहून चेतन, उमेश आणि ज्ञानेश्वर सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।